दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा महासचिव तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगत जावळी तालुका सचिव म्हणून जावळी तालुक्यातून दशरथ कांबळे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केलेली जे 14 आहे या ठिकाणी आज आमचा संपूर्ण जावळी तालुका व RPIचे आमचे तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आज उपस्थित आहेत। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68वा वर्धापन दिन या महान क्रांतीभूमीमध्ये आज संपन्न होत आहे। या अनुषंगाने ज्या 20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध अनुयायी तसेच सर्व जातीच्या लोकांना घेऊन या ठिकाणी पाण्यासाठी जो संघर्ष केला, या संघर्षाच्या माध्यमातून आज संपूर्ण भारतामध्ये पाण्याची कुठलीही कमतरता नाही आणि बाबासाहेबांचे हे त्याग हा संपूर्ण जगामध्ये सर्वांना माहीत आहे आणि आजचा हा जो त्याग आहे तो बाबासाहेबांमुळे आम्ही इथपर्यंत आज पोहोचलो आहे। त्याचा मोठा आम्हाला सार्थ अभिमान आहे। यासाठी आज आम्ही RPIचा आठवले साहेबांच्या माध्यमातून जो 68वा वर्धापन दिन आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण जावळी तालुक्यातून आज उपस्थित आहोत। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। सर्वांना जय भीम, जय भारत, जय संविधान। मी एकनाथ रोकडे RPI जावळी तालुका अध्यक्ष। आम्ही सर्वजण सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीचे सर्व अनुयायी तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त 68व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहोत आणि त्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं जी क्रांतीभूमी म्हणून ओळखली जाते महाड या ठिकाणी आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या पाण्याचे 14 तळ्याच्या पाण्याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी उपस्थित राहिलेलो आहोत। आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीची ज्वाला खऱ्या अर्थानं महाड या ठिकाणाहून सुरू केली, त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा सर्व पदाधिकारी या स्थळाचा तसेच या क्रांतीभूमीचा आम्ही या ठिकाणी सर्वजण ऋणी राहू। जय भीम। कुमार मच्छिंद्र सुर्वे, भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा महासचिव या पदावर मी कार्यरत आहे। आज या ठिकाणी महाड या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आहे, या पावन स्मृतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा जर कोण असेल तर ते विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। सनातनी संस्कृतीच्या मनगुटीवर पाय देऊन ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवरायांचा अपमान ज्यांनी केला त्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी खरोखर खऱ्या अर्थानं सनातनच्या मानगुटीवरती पाय देऊन या ठिकाणी समानतेची मुहूर्तमेढ रवली। तो दिवस होता 20 मार्च 1927। या दिवशी बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याचा ऐतिहासिक क्रांती या ठिकाणी घडवून आणली। ज्या मनुस्मृतीनं अस्पृश्याने अस्पृश्य, समानता असमानता, उच्च नीच भेदभाव निर्माण केला, त्याच मनुस्मृतीनं या विश्वातील या भूमीतील माणसासारख्या असणाऱ्या माणसांना पाण्याचाही स्पर्श होऊ दिला जात नव्हता। जनावरांना, पशुपक्ष्यांना या 14 तळ्याचं पाणी पिता येत होतं, परंतु माणसं असून पाण्याला स्पर्श करता येत नव्हता। त्या ठिकाणी बाबासाहेबांनी या 14 तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून एक या ठिकाणी ऐतिहासिक क्रांती घडवली आणि एकच संदेश दिला की हा संदेश निव्वळ पाण्यासाठी नाही तर तो हा संघर्ष केवळ समानतेसाठी आहे। आम्ही सुद्धा माणसासारखी माणसेच आहोत हे सिद्ध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला 14 तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह केला आणि ज्या मनुस्मृतीनं हा अधिकार माणसाचा नाकारला होता त्याच मनुस्मृतीचं याच महाडच्या क्रांतीभूमीमध्ये 25 डिसेंबर 1927ला जो माणसाला अपवित्र मानणारा
पशुची हीन वागणूक देणारा मनुस्मृती या ग्रंथाचं सुद्धा बाबासाहेबांनी एका ब्राह्मणाच्या हस्ते एक एक पानाची प्रत या ठिकाणी जाळली आणि ऐतिहासिक या ठिकाणी क्रांती घडवली। ते विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचा या ठिकाणी या भूमीमध्ये आम्ही सर्वजण सातारा जिल्ह्यातून भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संस्थेचे पदाधिकारी, जावली तालुक्याचे पदाधिकारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आज 68वा वर्धापन दिन आहे। जी संस्था बाबासाहेबांनी निर्माण केली होती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संस्थेचा आज या ठिकाणी 68वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्त आम्ही सर्व महिला पुरुष भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी, जावली तालुका RPI पदाधिकारी उपस्थित आहोत। जय भीम, जय भारत, जय संविधान, बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय भीम, जय भीम। आज आपण SK फोटो स्टुडिओच्या माध्यमातून महाड येथील ऐतिहासिक स्थळावर भेट देत आहोत आणि या भेटीचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की जिथे माणसाला माणूस म्हणून, माणसाला पाण्याची देखील कुणी विचारणा केली नाही। पाणी हे आपल्यासाठी शूद्र होतं, कुत्र्या मांजऱ्यांना पाणी दिलं जायचं, माणसांना पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं आणि हे कुठेतरी बंद करण्याची किंवा आपल्यावर जो होणारा अन्याय हा मिटवण्यासाठी ह्या जगामध्ये एक दैवी शक्ती, एक दैवमान असं व्यक्तिमत्व आलं आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दीनदलितांना, जे पाण्यापासून वंचित आहे, जे इतर गोष्टीपासून वंचित आहे आणि ज्यांना सुवर्णांनी बरेच वर्ष मागे ठेवलेलं आहे, त्या लोकांना समाजात न्याय मिळत नव्हता आणि तो न्याय कशा प्रकारे द्यावा हा विचार करून त्यांनी समाजामध्ये झगडले। त्यांनी कुटुंबाचाही विचार न करता त्यांनी चौदार तळे येथे, महाड येथील चौदार तळ्यावर 20 मार्च 1927 रोजी पाण्याचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहातून त्यांनी पाणी लोकांसाठी खुलं केलं। ही आज मोठी सांगण्यासारखी गोष्ट आहे। जर बाबासाहेब नसते तर आज आपण या त्यांच्या पवित्र भूमीवर उभेही नसतो। म्हणून अशा महामानवाला आमचा त्रिवार अभिवादन करत आहे। त्याचबरोबर आज जे 68व्या वर्धापन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे जे पार्टी बाबासाहेबांनी स्थापन केलेली आहे आणि त्याची मुहूर्तमेढ नामदार रामदास आठवले साहेब यांनी व्यवस्थित पूर्णपणे लयाला घेऊन गेलेले आहेत आणि त्यांचं पुढे त्या दिशेने वाटचाल चांगल्या प्रकारे चालू आहे। तर आपण या 68व्या वर्धापनाच्या दिनानिमित्त आठवले साहेबांचे इथे कौतुक करत आहोत। त्याचबरोबर इतर जी जनता आलेली आहे आणि जी चौदार तळ्याचं दर्शन घेत आहे आणि चौदार तळ्याचं ज्यांना माहिती, ऐतिहासिक माहिती आणि हे स्थळ पाहत आहे त्यांचाही आपण इथे आभार मानू। आणि SK59 या चॅनलनी आज जे आपल्याला सर्वांना एकत्र करून हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल आपण त्यांचेही धन्यवाद मानू आणि आभार मानू। मी विक्रम गायकवाड, नमस्कार, जय भीम, जय बुद्ध। जय भीम। मी रवी गायकवाड, चेंबूर मुंबई तालुका अध्यक्ष। मी चेंबूर मुंबईवरून आलेले आहेत। आजचा जो वर्धापन दिन सोहळा आहे तो लाखोच्या संख्येने सामील होण्यासाठी आम्ही सगळं मुंबईवरून आलेलो आहोत आणि आजच्या दिवशी खरं तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वारसा चालवणारे रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात आज हा भव्य असा मेळावा होतो आहे। या मेळाव्यानिमित्त मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर मी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो की आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेचा पक्ष ज्याचा आज वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतो आहे, आपण त्यांची लाईव्हमध्ये जाहिरात करताय त्याबद्दल आपल्या चॅनलचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि असंच आपल्या चॅनलची प्रगती हो अशी आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो। 59 न्यूज याचे चॅनल मी याचे आभार मानतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा पाला तालुका आमच्या तालुक्याच्या वतीनं
इथे आम्ही सगळं तुम्हाला आशीर्वाद देतो. जय भीम. यांचे मी आभार मानतो. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विलेपार्ला तालुका ह्या तालुक्यातून वार्ड क्रमांक 82 या वार्डाच्या वार्ड संघटनातून मी अध्यक्षाच्या नात्याने आणि या 68वा वर्धापन दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन हा आम्ही साजरा करण्यात आलेलो आहे. आणि तमाम आमचे कार्यकर्ते सभासद आणि तसेच आम्ही घेऊन आलेलो वार्ड क्रमांक 82चे सर्व सभासद कार्यकर्ते यांचेही मी आभार मानतो. आणि XK न्यूज चॅनल यांचे मी मनापासून आभारी आहो. अशी जय भीम, जय बुद्ध, जय भारत. SK 59 न्यूज चॅनलचे मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आज या ठिकाणी महाड या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा 68वा वाढदिवस वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, भीमसैनिक या सर्वांनी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिभूमीला भेट देऊन नमन करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व महिला, पुरुष, कार्यकर्ते, युवक सर्वच्या सर्व या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होत आहेत. मी बापू रामभाऊ सोनवणे, शहर जिल्हा सचिव उल्हासनगर, ठाणे जिल्हा. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68वा वर्धापन दिन महाडच्या 14 ठिकाणी साजरा होत आहे. अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. आज या ठिकाणी मी बाबासाहेबांनी सुरू केलेला सत्याग्रह चळवळ महाडच्या 14 तळ्याचं पाणी चाकलं होतं. तो त्या स्थळी आम्ही आज पावनभूमीमध्ये आलो आहोत. आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी वर्धापन साजरा होत आहे. सर्व भारतीय लोकांचा हा अभिमानाचा, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. या ठिकाणी आम्ही उल्हासनगरहून आलो आहोत. आम्ही 4 ते 5 गाड्या घेऊन लक्झरी बस साहेबांच्या स्वागतासाठी आणि वर्धापन दिनासाठी. धन्यवाद. जय भीम. इथं थांबतो. तसेच आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उल्हासनगर जिल्ह्याचे अध्यक्ष नानासाहेब बागुल यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लोक आले आहेत. गाड्या, वाहनं, बाईक आणि लक्झरी बसेस जवळपास 50 ते 60 गाड्या आल्या आहेत. तरी त्यांचे पण आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. आनंद ग होई बाबासाहेबाची पुण्य, आम्हाला आनंद ग होई. आम्हाला केलं दूर दूर, बाबासाहेबांना केलं बरं. बाबासाहेबाचे पुण्य आम्हा माणूस देई. बाबासाहेबाचे पुण्य आम्हा माणूस देई. आम्हाला केलं दूर दूर, बाबासाहेबाचं दाटलं उर. बाबासाहेबाचा दाटला उर, आम्हाला केलं दूर दूर. बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी 14 तळ्यावर आलो आहोत. त्याचबरोबर आता चांदे मैदानामध्ये रिपब्लिकन पार्टीचा 68वा वर्धापन दिवस आहे. त्यासाठी तमाम आमच्या महाराष्ट्रातून आंबेडकरी जनता, तमाम आमचे बांधव वेगळे उपस्थित आहेत. आणि बाबासाहेबांच्या याच्या पुस्तकावर आधारित हा पक्ष निर्माण झालेला आहे. बाबासाहेबांची संकल्पना होती की रिपब्लिकन पक्ष हा लोकशाही, स्वातंत्र्य मानणारा पक्ष असावा आणि देशात त्याचा मोठा स्वातंत्र्य असावं. आज बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे त्याप्रमाणे पूर्ण देश आपला हा चालतो आहे. बाबासाहेबांच्या नंतर आपले खरेखुरे नेते रामदासजी आठवले साहेब आहेत. ते गेल्या 3 टर्म म्हणजे बाबासाहेबांनंतर प्रथमच
3 वेळा या लोकसभेमध्ये 2014, 19 आणि 25 3 वेळा खासदार झालेले आहेत, मंत्री आहेत आणि आपल्या त्या देशाचं आणि रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करतात. त्यांनी आयोजित केलेला त्यांनी जे आज आपल्याला संमेलन म्हणजे बाबा आठवले साहेब आपले जे आमचे नेते आहेत, आपले नेते आहेत, ते आता या आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ही तमाम जनता या चौदार तळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेली आहेत आणि हा महाडचा क्रांतीस्तंभ आहे, क्रांती स्मारक आहे. त्यासाठी पालघरच्या वतीनं यांना आम्ही प्रथम अभिवादन करतो आणि आलेले आमचे जेवढे पालघर जिल्ह्यातले असून मुंबईचे असतील, महाराष्ट्रातून तमाम आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते असतील त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि खास करून पत्रकार मंडळींना पण धन्यवाद देतो. ते पत्रकार आमच्या मंडळी ती बातम्या कव्हरेज करतात आणि चळवळीमधून जे काय आज महाडमध्ये ती क्रांती होणार आहे ते पसरवणार आहेत, त्यांचंही अभिवादन करतो. माझ्यासोबत माझ्या जिल्ह्याचे प्रतिनिधी, तालुक्याचे प्रतिनिधी, त्याचबरोबर माझ्या महिला आघाडीचे सर्व प्रतिनिधी सर्व उपस्थित आहात आणि आज आम्ही खास करून या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत आणि सगळ्यांना आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद देतो. येथील पोलीस प्रशासनाला धन्यवाद देतो, महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देतो. त्याने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन माझा 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि क्रांतीस्तंभ आहे आणि क्रांतीस्तंभ असताना बाबासाहेबांनी ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये क्रांती केलेली आहे आणि क्रांती करत असताना आठवले साहेबांनी ह्या ठिकाणी पक्षाचा वर्धापन दिवस 68 वर्ष पूर्ण झालेत, 69वा वर्धापन दिवस या ठिकाणी आज या ठिकाणी आयोजित केलेला आणि त्या निमित्ताने आम्ही रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. तरी उपस्थित झाल्याच्या नंतर आम्ही या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि याच्यानंतर महाड क्रांतीभूमी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाड क्रांतीभूमी या ठिकाणी आम्ही सर्वजण कार्यकर्ते जमलेलो आहोत आणि रिपब्लिकन पक्षाचा 68वा या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या मेळाव्याला सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे लाखोच्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. सर्व आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विलेपार्ले तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. कारण ह्या तालुका विलेपार्ल्यातून या ठिकाणी आलेले आहे. सर्व महिला मंडळ, सर्व तालुक्याचे कार्यकर्ते, जिल्ह्याचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी ऐतिहासिक हा जो क्षण आहे या महाड क्रांतीमध्ये जिथे चौदार तळ्याचं बाबासाहेबांनी स्पर्श करून त्या बहुजनांना पाणी खुलं करून दिलं आणि त्याला वंदन करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी बहुजन समाजाचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत आणि ह्या ठिकाणाहून आम्ही ज्या ठिकाणी जो सभेचं आयोजन केलं, वर्धापन दिन सोहळा आयोजित केला, या वर्धापन दिन सोहळ्याला आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आणि या ठिकाणी वर्धापन दिन यशस्वी असा आम्ही सोहळा या ठिकाणी साजरा करणार आहोत. आलेल्या सर्व भीमसैनिक कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला सर्वांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विलेपार्ले तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम. वंचित, शोषित, दलित, बहुजन समाजाला न्याय आणि हक्काचा मार्ग खुला करण्यासाठी आणि या भारत सरकारमध्ये सत्तेचा वाटा असण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली आणि या शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केल्यानंतर या शेड्यूल कास्ट फेडरेशनमार्फत ज्या वेळेला निवडणुका आपण केलेल्या आहेत, जवळजवळ 9 ते 7-8 खासदार आपण या देशामध्ये निवडून देत होतो आणि या शेड्यूल कास्ट फेडरेशनचं रूपांतर बाबासाहेबांची एक संकल्पना होती की रिपब्लिकन पक्षाचा माझा अजून एखादा पक्ष आपण या ठिकाणी स्थापन व्हावा आणि तो संकल्पनेचा पक्ष स्थापन करण्यासाठी या ठिकाणी नंतर आठवले साहेबांनी हा कित्ता यांनी आत्तापर्यंत चालवलेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा 68वा वर्धापन दिवस आज 3 नोव्हेंबर 2025 रोजी या क्रांतीभूमी म्हणजे महाडच्या क्रांतीभूमीमध्ये चांदे मैदान या ठिकाणी त्यांनी वर्धापन दिवस साजरा करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि यांच्या या वर्धापन दिवसांमध्ये या महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक या वर्धापनाच्या दिनी या ठिकाणी हजर झालेले आहेत. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की नुकताच चौदार तळ्याला आत्ताच थोड्या वेळापूर्वी या भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री
नामदार आठवले साहेबांनी या चौदार दलाला इथे मानवंदना दिलेली आहे आणि या मानवंदना देऊन ते आपल्या या सभेच्या ठिकाणी आता त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि इथे उपस्थित सर्व भीमसैनिकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि वर्धापन दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। मी रितेश परशुराम गायवट, उत्तर पश्चिम मुंबईचा जिल्ह्याचा मी सहचिटणीस आहे, या नात्याने या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्याला या ठिकाणी आपण माहिती विचारली, आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याही या यूट्यूबचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि रिप SK यूट्यूब चॅनल यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण की हे यूट्यूब चॅनल हे बहुजनांच्या वंचित आणि दलितांच्या नेहमीच यांना न्याय हक्कासाठी या ठिकाणी यांना ते अध्ययन पुढाकार घेतलेले असतात आणि आमची ही माहिती हे सातत्याने प्रसारित करत असतात आणि मी या ठिकाणी थांबतो। परंतु या थांबत असताना आपल्याला या ठिकाणी एकदा घोषणा द्यायची आहे आणि आपण घोषणा देऊया। परमपूज्य नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा। आणि या ठिकाणी मी माझं बोलणं थांबवतो। नवोदय, जय भीम, जय भारत, जय भीम। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा युवक आघाडी सरचिटणीस विजय पोतीनोर बोलतोय। माननीय राजेभाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन मेळावा संदर्भात क्रांतीभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला त्या स्मारकासाठी आपण या अभिवादन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील माझे मार्गदर्शक सैदप्पा झळकी, उमेश अण्णा आणि तडवळ अक्कलकोट तालुक्यातील सर्व आपण कार्यकर्ते या क्रांतीभूमीसाठी विनम्र अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या चरणी आलेलो आहोत। आणि आपण या ठिकाणी आल्यावर एक प्रेरणा घेऊन जातोय, ज्या ठिकाणी आपल्याला आपलं जो मागचा जो इतिहास पाहिला गेला, पाण्यासाठीही आपल्याला संघर्ष करावा लागला। आपल्या बापांनी एक रक्ताचं थेंब न सांडता या ठिकाणी क्रांती केली, त्याची पुण्याई म्हणून आपण या ठिकाणी येतोय। हा त्यांचा बाबासाहेबांचा जो हा स्मारक आहे, जे पुतळा चौदार तळाचं ठिकाण आहे, आपल्याला एक प्रेरणा आहे, आपल्याला इथनं एक प्रेरणा घेऊन जायचं आहे। येणाऱ्या काळात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विचार सामान्य तळागाळातील सामान्य कार्यकर्ता किंवा समाजापर्यंत पोहोचून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हात बळकट, आठवले साहेबांच्या साथ आणि माननीय राजेभाऊ सरवदे साहेब यांच्या खंबीरपणे आपण मागे उभं राहायचं आहे। एवढी प्रेरणा घेऊन आपण ह्या क्रांतीभूमीतून जाणार आहोत। जय भीम।